पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. यदा यदा लंबोदरं सतां प्रद्युम्नसमं तदा लंबे दयालं लंबोदरपदां. शारदा शारदाम्बुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां
दिवस आपण नाम संकीर्तन साधन पेसो या विषयावरती आपण निरूपण करतो. जगद्गुरु तुकोबांचा अभंग आहे आणि त्यांचं वर्णन करताना पंत म्हणतात, प्रेमळ भक्त हरीचे, प्रेमळ भक्त हरीचे, ज्ञाननिधी संत श्री तुकाराम. प्रेमळ भक्त हरीचे, ज्ञाननिधी संत श्री तुकाराम. अधिकार थोर त्यांचा, अधिकार थोर त्यांचा, वैराग्याचे असे जणू धाम. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम राम. प्रेमळ भक्त हरीचे. जगद्गुरु तुकाराम महाराज हे ज्ञाननिधी होते. निधी म्हणजे सागर, ज्ञानाचा सागर असणारे असे हे जगद्गुरु तुकोबा. पण श्रीहरीचे अत्यंत प्रेमळ असे भक्त होते. इतका त्यांचा अधिकार होता की जणू काही ते वैराग्याचे परमधाम होते. किती वैराग्य होतं हो, की ज्यावेळी शिवरायांनी त्यांना नजराणा दिला, पण नजराणा घेतला का हो? आम्हाला हे सगळं मृत्तिके समान आहे आणि म्हणून ते राजांना परत देऊन टाकले. इतकं वैराग्य तुकोबांकडे होतं. ज्या वेळेला एक शेत राखणीचं काम त्यांच्याकडे आले आणि मंबाजींनी त्या शेत राखणीच्या शेतामध्ये गुरं सोडले आणि शेताचं नुकसान केलं. आता तो शेतकरी वारीला गेला होता आणि तो म्हणतोय की माझं आता नुकसान कसं भरून निघणार. माझ्या शेतामध्ये 7 खंडी धान्य निघत होतं, ते जर माझं निघालं नाही तर तुमचं घर मला निघून द्या. पण भगवंतानी काय केलंय हो, रात्री रासच्या रास त्या धान्यामध्ये टाकलीये. पण तो शेतकरी सुद्धा सच्चा होता. 7 खंडी धान्य घेतले आणि बाकीचं ते तुकोबांचं आहे म्हणून बैलगाड्या भरभरून, गोणी भरभरून तुकोबांच्या घरी पाठवले. पण तुकोबा विरागी असणारे ते म्हणतायत, तुझ्या शेतात पिकलेलं हे धान्य हे माझं कसं म्हणू मी? शेतकरी म्हणजे मला जेवढं मिळतं तेवढं मी घेत आहे. पण तुकोबांनी ते घरात ठेवलं का हो? गोर गरिबांना ते वाटून टाकलं. सगळं धान्य वाटलंय आणि आवलीनी जे काही धान्य पीठ गाडीचं केलं होतं तेवढ्यामध्ये एक म्हातारी आली आणि दळलेलं पीठ सुद्धा तिला देऊन टाकले. इतके विरागी असणारे म्हणून अधिकार थोर त्यांचा, वैराग्याचे धाम जणू. असे हे तुकोबा या निरूपणाच्या अभंगात आपल्याला ज्ञानाचं आणि नामाचं महत्व सांगतात. आपण आज हरिनामाचं वैशिष्ट्य बघायचंय, त्याचं महत्व बघायचं. गेले 2 दिवस आपण राम आणि कृष्ण यांचं विवरण केलं. आज आपल्याला हरिनामाचं काय महत्व आहे हे बघायचं. मग या हरिनामामध्ये जो रंगतो ना, तो जो मनाला रंग चढतो तो कधीही विटत नाही बरं, किंवा तो फिका होत नाही, तो जात नाही. गेले ते पैसे परत असं म्हणतात ना, तसं आहे की एकदा तुम्ही मन तुमचं हरिनामामध्ये रंगलं की तो रंग हरिनामाचा कायम स्वरूपी राहतो. असा हा आनंदाचा रंग असणारा हा श्रीरंग, हा श्रीहरी आहे. मग काही जण विचारतात अस्तिक नास्तिक काय हो या श्रीहरी नामामध्ये, तर हे आपल्याला संत सांगतात की अहो तुम्ही काय आहे विचारताय ना, पण ह्या श्रीहरी नामामध्ये काय नाही असं आम्हीच तुम्हाला विचारतो. म्हणून माऊलींनी जो हरिपाठ केलाय
ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. उपनिषदा म्हणजे हा हरी जो आहे ना तो उपनिषदांना सुद्धा ज्ञात झालेला नाही, इतकं ह्याचं श्रेष्ठत्व आहे. मग इथेच एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, हरी उच्चारणी अनंत पापराशी जाती लयासी क्षण मात्रे हरी उच्चारणी अनंत पापराशी जाती लयासी क्षण मात्रे हरी जरी म्हटलत ना तरी पापांचे पर्वत जळून जातात, इतकं श्रेष्ठत्व या हरिनामामध्ये. आणि हरिनाम हे जर तुम्ही सतत गायलं तर जसं गीतेमध्ये सांगितलंय, ततपर्यंत परिमार्गितव्यम अव्यंगता सर्वंत्यंता. म्हणजे जेव्हा तुम्ही हरिपाशी जाता तेव्हा तुम्ही परत येतच नाही आहोत तिथून. हरिपाशीच तुम्हाला वस्ती करायला मिळते. म्हणजे थोडक्यामध्ये सलोकता तुम्हाला ही मुक्ती मिळते, असं हे हरिनाम आहे. मग सूत्र श्लोकामध्ये आपण बघितलंय की हरिनामे हरिगुण धातू मूर्ती साधे. धातूच्या मूर्तीला सुद्धा हरिनामाने हरिपण येतं, असं श्रेष्ठत्व या हरिनामामध्ये आहे. आणि हरिमय हरिनामे विश्वलोकासी आले. भवभय हरिनामे साधकाचे पळाले. आता प्रत्येक मनुष्याला हे भवाचं भय असतं, पण हे भवाचं भय कशाने लांब जातं, कशाने पळून जातं, तर त्या हरिनामाने पळून जातं. म्हणून वद 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 जिव्हे हरिनामे रसाळे. अत्यंत रसाळ असं असणार हे नाम, हे हरिनाम हे तू घे. अभंगामध्ये सांगतायत रामकृष्ण हरी. आता राम हा आचार आहे बरं का, कृष्ण हा विचार आहे आणि हरी हा उच्चार आहे. तेव्हा वाक्याप्रमाणे जर आपण हे 3 शब्द घेतले तर राम हा कर्ता आहे, कृष्ण हा कर्म आहे आणि हरी हे क्रियापद आहे. म्हणजे जो दुःखाचं हरण करतो ना त्याचं नाव हरी ठेवलेलं आहे. मग आपल्या मनुष्याला तर सतत दुःख आहेतच ना, कारण आपण जन्माला येताना दुःखाचं गाठोडं भरून घेऊन आलेलो असतो प्रत्येक प्राणी. मग हे दुःखाचं गाठोडं जर ते सोडून आपल्याला त्यातलं दुःख जर कमी करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर हरिनाम घ्यायला पाहिजे. मग हे हरिनाम सतत घेतलं आणि ते घ्यावं म्हणून आमची माऊली हरिपाठामध्ये काय म्हणते, पादुपद काय आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. नुसता हरिपाठ म्हणायचा नसतो बरं का. प्रत्येक अभंग हरिपाठातला झाला की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. म्हणजे तुमच्या मुखातून जेव्हा हरिनाम जातं तेव्हा तुमच्या पुण्याची गणना करता येत नाही, इतकं हरिनामाचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे. मग हरिपाठ हा हरिपाठ खरा म्हणजे पाठ असायला पाहिजे. दुसरे असं सांगतात की हरीकडे पाठ करू नका. आणि दुसऱ्या हरिपाठाचा अजून एक अर्थ काय आहे, तर हरी तुमच्या पाठीशी आहे. घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य जसं आपल्याला दिलासा देणार आहे तसा हा हरिपाठ आहे. मग जसा माऊलींचा हरिपाठ आहे तसा तुकोबांचा आहे, नामदेवांचा आहे, नाथांचा हरिपाठ आहे. पण माऊली म्हणते की हे हरिहरी जर तुम्ही म्हटलत ना तर तुमची दृष्टी कशी होईल. तेव्हा ती एका अभंगामध्ये म्हणते, हरी
चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे, हा हरी भरलेला आहे आणि तो तुमच्या दुःखाचं हरण करतोय, म्हणून तुम्ही सतत मुखाने हरिनाम घ्या. मग असं हरिनाम कोणी घेतलं गो? आमच्या गोपींनी घेतलं, राधेने घेतलं, म्हणून सगळ्यांचं परिचित गीत आहे. संसार विसरली कामना, संसार विसरली हरी भजनी, हरी भजनी, राधिका हरी भजनी. साधकाचे फळाले, तसं हरिभजनाने तुटले बंधन. कुठलं बंधन तुटलंय हो राधेचं? तर भवाचं बंधन तुटलंय. आणि या हरिनामामध्ये ती रंगून गेल्यामुळे स्वतःचं कामधाम विसरले. आणि मग काय हो, गोकुळ अवघ नंदनवन झालं. असा हा श्रीहरी. म्हणून त्याच्या रंगामध्ये तुम्ही रंगा. तर एक गोपिका असं म्हणते, चराचरी मी हरिला पाहिन, चराचरी मी हरिला पाहिन, हरिला गाईन हरिमय होईन, हरिला गाईन हरिमय होईन, चराचरी मी हरिला पाहिन, चराचरी मी हरिला पाहिन, हरिला गाईन हरिमय होईन, हरिला गाईन हरिमय होईन. अहो या गोपिकेला सुद्धा नृत्यकेत फुला फुला. जिथे जिथे या गोपिकांचं लक्ष जात होतं तिथे त्यांना तो श्रीहरी दिसत होता. आणि प्रत्येक हातातून जे कर्म होतंय ते त्यांचं श्रीहरीसाठी होत होतं. आणि म्हणूनच गोपिका ज्या उद्धरून गेल्या ते एवढ्यासाठी. असे हे हरिनाम अत्यंत अवीट असं गोड आहे. मग हे हरिनाम जसं राधिकेने घेतलं, जसं गोपींनी घेतलं, तसंच आमचे एक गोप सवंगडी सुद्धा त्याला विसरले नाहीयेत.
मग ते काय म्हणताय, हरी तू आमचा रे संकटी, हरी तू आमचा रे संकटी, हाल रे मायेची भुंगडी, हाल रे मायेची भुंगडी, भुंगडी भुंगडी, हरी तू आमचा रे संकटी, हरी तू आमचा सवंगडी आहेस आणि आमचं दैव तुझिया हातामध्ये आहे. दैव हे आमचे तुझिया करी, लावरे तू आम्हा भवाच्या ती. म्हणजेच भवबंधन तोडून टाकणारा असा हा श्रीहरी आहे. आणि म्हणून अशा श्रीहरीला तुम्ही सतत त्याचं गायन करा. म्हणून हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोणी. मग असं हरिनाम घेतल्यानंतर काय होतं हो, तर पवित्र तो देह, आपला देह हा आतून पवित्र होतो. म्हणून वरवर आपण आंघोळ करतो, पण आतून आपण जे मलिन आहोत ते आतून आपण निर्मळ होण्यासाठी काय करायचं आहे, तर ते हरिनाम आपण घ्यायचं आहे. सतत मुखानी नामस्मरण हरीच करायचं. मग असं हे हरिनाम आपल्याला कुठे किती ठिकाणी दिसतं हो. आपण जरा निरीक्षण केलं ना तर आपल्याला कळतं की आपण दिवसभरात कितीतरी हरिनाम घेतो, फक्त आपण त्याची गणती करत नाही. बघा, हे हरिनाम जेव्हा एखादा वेदशास्त्र पंडित जेव्हा म्हणायला सुरुवात करतो तेव्हा हरि ओम अशी सुरुवात करतो. नुसती कधीही सुरुवात करत नाही, पहिलं नाम हरीचं घेतो. आपण जेवायला बसल्यानंतर काय म्हणतो, वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे. म्हणजे तिथे सुद्धा आपण श्रीहरीला आठवतो. असं हे श्रीहरीचं नाम. अजून कुठे व्यवहारामध्ये आपण बघतो की श्रीहरीचं नाम आपल्याकडे येतं, तर बघा एखाद्याचं सर्वस्व जात, त्यावेळेला तो काय म्हणतो, आता बसा हरिहरी करत, तेव्हा रामराम करत म्हणा असं म्हणत नाही, हरिहरी म्हणत बसा. किंवा एखादा आळशी मनुष्य आहे, काही त्याला करायचं नसतं, तो काय म्हणतो, असेल माझा हरी देईल खाटल्यावर. म्हणजे हरी हा सगळ्यांसाठी धावत येणारा आहे. म्हणून तो असं म्हणतो की मी आळशी मनुष्य, की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर. मग असं जर असेल तर आपण हरिनाम घ्यायला काय बरं हरकत आहे. किंवा आपण एखादं स्तोत्र संपवलं किंवा पुराण संपलं तर ते शास्त्री बुवा काय म्हणतात, ओम हरये नमः, ओम हरये नमः, ओम हरये नमः. म्हणजे स्तोत्राची सुरुवात सुद्धा हरिनी आहे आणि स्तोत्राचा शेवट सुद्धा हा हरी नामानेच आहे. मग हा हरी हा आपल्याला बुद्धी सिद्धी रिद्धी हा सगळा देणारा असतो. हे माणसाला हवं असतं ना, कारण बुद्धी नसेल तर तो व्यवहारामध्ये वागू शकत नाही. आणि रिद्धी सिद्धी म्हणजे अहो वैभव, हे वैभव देणारा असा हा हरी आहे. किंवा एखाद्या वेळी
अगदी कठीण प्रसंग आपल्याकडे येतो आणि मग आपण काय म्हणतो, आहे का कोणी हरीचा लाल मदतीला येणारा, तेव्हा आपण हरीचंच नाव घेतो. म्हणजे दुःखात असो सुखात असो असा हा हरी हा आपल्याला धावून येतो. मग एक छोटा मुलगा होता आणि वडिलांच्या मागे त्याला आई शिकवत होती, पण गुरुकुलामध्ये ठेवलेलं असल्यामुळे जंगलातून रस्ता जात होता आणि ह्या छोट्या मुलाला खूप भीती वाटायची जंगलात जाताना. तो आईला म्हणायचा की आई तू मला सोडायला ये ना ग. ती म्हणाली, अरे मी काम केल्याशिवाय आपला संसार कसा चालणार, तर तू एकटाच तुला जायला पाहिजे असं म्हटल्यानंतर पण मुलाचा तो एवढूसा चेहरा बघितलाय आणि त्या मातेला असं वाटलं की ह्याच्या मनाला आपण उभारी दिली पाहिजे. मग ती म्हणते की तुला जंगलात जिथे भीती वाटेल ना तिथे तू त्या हरिदादाला बोलव ग. तू बोलवलंस ना की तो हरिदादा येईल. आणि मग लहान मुलांचा आईवर अत्यंत विश्वास असतो. दुसऱ्या दिवशी हा मुलगा निघालाय आणि वाटेमध्ये त्याला अत्यंत भीती वाटली आणि आईचं बोलणं आठवलं आणि तो म्हणतोय की आईने सांगितल्याप्रमाणे आपल्या हरिदादाला आपण बोलवूया का. आणि खरंच हरिदादा हरिदादा अशी हाक मारली आणि 8-10 वर्षाचा तो मुलगा तिथे आलाय. तो प्रत्यक्ष गोपाल कृष्ण होता हो. आणि मग तो गुरुकुलापर्यंत त्याला दररोज सोडायला जायचा. एक दिवस आईने विचारलं, बाळ तुला आता भीती नाही ना वाटत. तो म्हणतो, अगं आई तू सांगितल्याप्रमाणे तो हरिदादा येतो आणि मला शेवटपर्यंत सोडायला येतो गुरुकुलापर्यंत. आईला असं वाटलं याला भास होत असेल. थोडे दिवस जात आहेत आणि त्या गुरुकुलामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करायची वेळ. आता गुरुकुलातले इतर विद्यार्थी असतात, ते श्रीमंताकडचे असतात, तर आपल्या गुरूंना कोणी धोतर जोडी देतोय, कोणी शाल उपरण देतोय, कोणी अगदी जे धनाढ्य आहे त्यांनी गळ्यातल्या सोनसाखळी दिली आहे, सोन्याची साखळी, असं प्रत्येकाने काही ना काहीतरी गुरूंसाठी आणलेलं असतं. आणि आदल्या दिवशीच या बाळांनी या मुलांनी आपल्या हरिदादाला विचारलेलं असतं बरं का की हरिदादा उद्या आता मी काय देऊ रे आमच्या गुरूंना. तो म्हणतो काही काळजी करू नकोस, मी तुला उद्या एक वस्तू देतो. आणि मग दुसऱ्या दिवशी ह्यांनी परत हाक मारली आणि हरिदादानी काय दिलंय तर हरिदादानी एक असं दह्याचं मडकं दिलंय बरं का आणि हे तू तुझ्या गुरुंना दे गुरुपौर्णिमा म्हणून. आता हा गुरुपौर्णिमा म्हणून ते गुरूंना श्रद्धेने द्यायला आलाय. तर बाकीची सगळी मुलं हसतायत, मातीचं काय मडकं त्याचं दही असं हे सगळी त्याची कुचाटा करतायत, त्याला चिडवतायत. पण हा शांत बसलेला असतो आणि मग सगळ्यांची गुरूंना वंदन करून झालाय, सगळ्यांच्या भेटी दिली आहेत आणि मग हा मागे उभा राहतोय ओळीमध्ये आणि ते गुरूंच्या हातामध्ये देतोय आणि त्यांना वंदन करतोय. आता गुरूंनी सगळं, गुरु काही बोलले नाहीयेत कारण ज्याच्या ज्याच्या अपेक्षे ह्याच्याप्रमाणे परिस्थितीप्रमाणे जो तो तुम्हाला भेट देणार ही गुरूंची मानसिकता असते. त्यांनी ते दह्याचं मडकं घेतलंय आणि आपल्या पत्नीकडे दिलं. आता सगळ्यांना भोजनाला त्या दिवशी थांबायला सांगितले आणि ही गुरुपत्नी जी असते तिने ते दही टाक करण्यासाठी काढलं एका गंजामध्ये आणि आता ते रिकामं मडकं ठेवणार. पण काय चमत्कार हो, ते मडकं पुन्हा दह्याने भरलंय. तिला वाटतं आपण सगळं ओतलं नाही का म्हणून पुन्हा तिने ते त्या गंजामध्ये ओतलंय. रिकामं ठेवायला गेले तर पुन्हा भरलंय. असं 2-4 वेळा झालाय म्हणून आपल्या पतीला तिने बोलवलंय की बघा हे कोणी दिलंय तुम्हाला आज भेट, अहो ह्यातलं दही संपतच नाहीये. तेव्हा त्यांनी त्या मुलाला जवळ बोलवले, बाळ तू कुठून आणलंस हे मडकं. तो म्हणतो माझ्या हरिदादानी दिलं. आता हरिदादा तू मला दाखवशील. हो दररोज मला तू सोडायला येतो, जंगलामध्ये मला भीती वाटते म्हणून सोबत करतो. आणि गुरुजी म्हणाले उद्या मला दाखव बरं तुझा हरिदादा. आणि सगळे
इतर विद्यार्थी आणि गुरु आणि हा मुलगा येताना जंगलातून येत आहे. जिथे तो हाक मारायचा तिथे त्यांनी हाक मारली, हरिदादा हरिदादा. पण आज हरिदादा आला नाही. हो, का नाही आला? अहो, ह्याचा भाव होता म्हणून तो दर्श त्याला भेटत होता. पण इतर जे गुरु आणि शिष्य होते त्यांचा भाव होता का हरिप्रती? आणि मग ते गुरु म्हणतायत, अरे तुझा का नाही दादा आला? तेव्हा तो अगदी पोट तिडकीने त्याला हाक मारलाय. आणि मग गुरुंनी ओळखलंय की हा हरिदादा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान श्री हरी याला मदतीला येत आहे. म्हणजे जर आपण मनापासून या हरीचं नामस्मरण केलं तर हा हरी आपल्या सुद्धा मदतीला येतो. नव्हे नव्हे तो सतत आपल्या मागे पुढेच असतो. म्हणून एका पदामध्ये असं म्हटलंय, हरिनाम भजारे हरिनाम, हरिनाम भजारे हरिनाम, करता भाषी मुखा घनश्याम, करता भाषी मुखा घनश्याम, हरिनाम भजारे हरिनाम, हरिनाम भजारे हरिनाम, भक्तासाठी मुखा घनश्याम, भक्तासाठी मुखा सोबत करायला आला. तसं या पदामध्ये काय सांगितलंय की तुम्ही सतत हरिनाम गा, तुमच्या पाठीमागे हा घनश्याम कायम उभा. भक्तीचा महिमा प्रल्हाद करला. अहो, हरिमुखे म्हणा हा सारखा प्रल्हाद सुद्धा श्रीहरी असं म्हणायचा. आणि त्याच्या वडिलांनी त्याला किती त्रास दिला की कड्यावरून ढकलून दिलं, ते तापत्या तेलात टाकलं, विष प्यायला दिलं, होलिके म्हणजे आत्याबरोबर होळीमध्ये जाळायचा प्रयत्न केला. पण प्रत्येक ठिकाणी त्याच्या मदतीला कोण आलं असेल? तो हरी आला. ध्रुवाचा चमचमतो तारा. आज आपण ध्रुव तारा हा उत्तरेला बघतो की सगळे नौका चालवणारे सुद्धा त्याच्याशिवाय ते जाऊ शकत नाही.
पण हे ध्रुवाचं अधळपद कोणी दिलंय त्याला? तर त्या श्रीहरीने दिलं. आणि गजेंद्रासाठी धावत हरीने तारिले गज आणि नकरा. म्हणजे गजेंद्राने सुद्धा या श्रीहरीला हाक मारल्याबरोबर तो सुद्धा तिथे धावत आलेला आहे. आणि गजेंद्राचाच उद्धार केलाय असं नाही, तर त्याचा पाय धरून ठेवणारा जो मगर नक्र त्याचा सुद्धा उद्धार त्याने केला. म्हणून हे हरिनाम हे इतकं श्रेष्ठ आहे. म्हणून सोहिरबा आपल्याला एका अभंगामध्ये सांगतात, हरि भजना वीण काळ घालवू नको रे, हरि भजना वीण काळ घालवू नको रे. सगळ्या सामान्य लोकांना उपदेश सगळे संत करत असतात की नामस्मरण करा, नामस्मरण करा. हरिभजना वीण काळ घालवू नको. 24 तास आपल्याकडे असतात, पण आपण त्यातलं किती हरिनाम घेतो? आपण सगळा वेळ वाया घालवत असतो. म्हणून समर्थ सुद्धा असं म्हणतात की मुख्य ते हरिकथा निरूपण. पहिलं काय आहे? पहिलं प्राधान्य कशाला आहे? तर हरिकथा निरूपण. दुसरं ते राजकारण. तिसरे ते तिसरे ते सावधपण सर्व विषय. म्हणून पहिलं हरिकथा निरूपण सांगितलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा भाग्यवान आहोत की आता आपण हरिकथा ऐकतोय. कारण हरिकथेसारखं सोपं सुलभ साधन नाही. म्हणून दोरीच्या भिवू नको. म्हणजे दोरीला तू साप समजू नकोस. भेट ना असं जर तू केलंस तर भेट नाही जीवाशिवा. या जीवाची शिवाशी भेटच होणार नाही. म्हणून अंतरीचा ज्ञान दिवा मानवू नको. कारण अंतःकरणामध्ये जी आत्मज्योती आहे, ज्ञान ज्योती आहे, ती जर तुला प्रज्वलित ठेवायची असेल तर त्यामध्ये कुठलं स्नेह, कुठलं तेल घालणार आहेस? तर त्या आत्मज्योतीच्या दिव्यामध्ये तू हरिनामाचं तेल घालायचंस. म्हणजेच तुला सतत या मुखाने हरी हे नाम उच्चारण करायचं. असा हा हरिनामाचा महिमा की जो आपल्याला रिद्धी सिद्धी आणि भवभय जो नाहीसा करतो. असं हे हरिनाम आपण सतत घेऊया. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणून तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, केशव म्हणा, पण त्या भगवंताचं नामस्मरण सोडू नका. कारण नामस्मरणासारखं सोपं साधन नाही. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा हेच सांगताय. नाम संगीत
नाभिक ह्या जातीतले संत बघायचे. कारण कोळी माळी वणिज कुंभार अंत्य जयवनही नापित. नाभिक, नापित, हजाम हे सगळे समानार्थी शब्द आहेत. म्हाला सुद्धा त्याला असं म्हणतात. तर सेना सेना वारिक होता, सेना वारिक होता, भक्त तो श्री हरीचा, बादशहाच्या पदरी, बादशहाच्या पदरी, ऐका वृत्तांत होतया साचा. वैशाख कृष्ण द्वादशीला यांचा जन्म झालाय. ज्ञानदेव नामदेव यांच्या समकालीन हे संत होऊन गेले. आणि विलासपूरकडे जाताना उमरिया नावाचं एक छोटं स्टेशन लागतं. इथे बादलगड ह्या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे. आणि त्यांचे वडील देवीदास पंत हे अत्यंत बुद्धिमान असे होते. आणि ते राजाचे, त्यावेळच्या राजाचे राजकीय सल्लागार होते. आणि शिवाय वैज्ञानिक दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे होती. आणि अत्यंत हे सधन असे असलेले हे सेनानाही होते. आणि लहानपणापासूनच वडिलांचं चातुर्य, कारण वडिलांकडनं चतुरपणा येतो बरं का मुलाला, सुशिलो मातृपुण्य, पण हा वडिलांचा चतुरपणा ह्या सेनानाहींकडे आलाय. पण घरामध्ये सतत भजन कीर्तन हे सतत चालायचं. आणि ह्या वातावरणामध्ये हे सेनानाही हे वाढलेले आहे. आता ह्यांना नाभिक का म्हणतात याच्यावरनं एक पुराणामध्ये कथा आलेली आहे की ज्या वेळेला मोठा प्रलय झाला आणि तेव्हा भगवान शंकरांनी आपला तिसरा नेत्र उघडलाय आणि तो हे काय म्हणते शब्द प्रलय, तो प्रलय थांबवलाय. आणि ते प्रलयाचं पाणी हे नद्या, समुद्र, तलाव याच्यामध्ये गेलंय. आणि त्याच वेळेला भगवान विष्णू तिथे आले. आणि भगवान विष्णूंच्या नाभीतून एक मुलगा बाहेर आला. त्याला 4 मुख, चतुर्मुख होता तो. आणि तो ब्राह्मण होता. आणि म्हणून त्या मुलाला भगवान शंकरांनी सांगितलंय की तू आता सृष्टीची निर्मिती कर. म्हणजेच तो ब्रह्मदेव, चतुरानंद, चतुर्मुख म्हणजे. पण भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू काय म्हणतात की हे भोलेनाथ, हा ब्राह्मण मुलगा आहे, पण ह्याचं मौंजी बंधन झाल्याशिवाय याला ब्राह्मणत्व नाही. मग आता मौंजी बंधन करायचंय म्हणजे शिखा ठेवायला पाहिजे. मग हे काम कोण करणार? ते काम नाभिक करणार. मग नाभिक कोण? आता असा प्रश्न भगवान विष्णूंनी विचारल्यानंतर भगवान शंकर आपल्या कंठातला जो शेष होता त्याला ते म्हणतायत की तू आता माझ्या नाभीतून मनुष्य रूपाने बाहेर ये. तेव्हा हा शेष भगवान शंकरांना म्हणतोय की मी हा तुमच्या नाभीतून मी आलो तर मला काय प्राप्ती? तेव्हा भगवान शंकर म्हणतात की तुला श्रावणातल्या पंचमीला पूजन केलं जाईल तुझं. तू स्त्रियांचा भाऊ होशील, सगळ्या ठिकाणी तू वंद्य होशील, असं त्याला सांगितल्यानंतर शेषानी भगवान शंकरांच्या नाभीतून मनुष्य अवतार घेतला. आणि तो नाभीतून झाला म्हणून त्याला नाभिक असं म्हटलं जातं. आणि अत्यंत तुला जगामध्ये मान मिळेल. आज सुद्धा आपल्याकडे नाभिकाला मान आहे की नाही? जावळ करायला तोच लागतो, मुंजीबंद गोटा करायला तोच लागतो, 10व्या 12व्याला
करतात त्याला पण तोच लागतो. सगळ्या ठिकाणी आपल्याला हा नाभिक लागत असतो. म्हणून तो मानाचा आहे. त्यांना मानाचं पाकिट आपण देतो त्यावेळेला. असा हा नाभिक. असे ह्या नाभिकाच्या वंशामध्ये जन्मलेले आमचे हे सेना नाभिक. आता अजून एक नाभिक आपल्याला माहिती आहे, पण आपण त्याचा उल्लेख खूप वेळा करत नाही. शिवरायांच्या पदरी 2 नाभी होते. एक जीवा म्हाला, म्हणजे मी मगाशी जसं समानार्थी शब्दामध्ये म्हाला म्हणजे हजाम, आणि एक शिवा न्हावी असा त्यांचा होता. आणि हा शिवा न्हावी हा अत्यंत अगदी हुबेहूब शिवरायांसारखा होता. आणि म्हणून विशाळगडाकडे जाताना त्याला दुसऱ्या पालखीत बसवलं आणि महाराज निसटून गेले विशाळगडाकडे. पण जेव्हा हा सापडलाय सिद्धीला, तेव्हा त्यांनी सिद्धीने विचारलं होतं की तुला मरणाची भीती नाही का वाटत? तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराजांसाठी 1000 वेळा मी मरेन, त्याची पण तिथे समाधी आहे. असा हा शिवा न्हावी की त्यांनी मरता मरता सुद्धा महाराजांना मुजरा केलाय. आणि तो आपल्या बरोबरच्या लोकांना सांगतोय की महाराजांना सांगा मी शत्रूला पाठ दाखवली नाही. असे हे नाभिकांच्या ह्याच्यामध्ये असलेले हे 3 नाभिक की जे जगप्रसिद्ध आहेत. तसे हे आमचे सेना नाभिक, अत्यंत समाज सुधारक असणारे असे हे सेना नाभिक. आता नाभी जर पूर्वी बघितले तर पारावर बसत असत आणि परवा मी सांगितलं तसं अर्धी मिशी कापायची म्हणजे ते गिऱ्हाईक तिथे राहत. तसं पण सेना नाभींनी कधी असं केलं नाही. त्यांचं व्रत काय होतं की कोणी दाढी आणि कटिंग करायला आलं तर आपण नाही म्हणायचं नाही. आणि त्यांचा एक शिरस्ता होता की 24 तासातले जेवढं आपल्याला दिवसाला लागतंय तेवढं आपण मिळवलं की बाकीचा वेळ आपण हरिनाम घेत बसायचं. आणि दाढी करताना सुद्धा त्यांनी ते कधी पैसे घेत नसत बरं का. मग ते काय करायचे तर ज्याची दाढी करायची त्याला ते सांगायचे की माझी दाढी होईपर्यंत तू विठ्ठल 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 हे नामस्मरण करायचंय किंवा श्रीहरी श्रीहरी असं नामस्मरण तू केलंस तर मी तुझी ही दाढी फुकटात करून दे. आणि अत्यंत घोटून दाढी करण्याची त्यांची प्रसिद्धी होती. म्हणून ज्याला त्याला असं वाटायचं की सेना नाण्यांकडनंच आपण दाढी आणि हे करून घ्यावं. नित्याप्रमाणे ते असायचे. आणि ह्या जे वडिलांकडनं राजेपणाची जी आलेली होती तसं हे राजाचे सुद्धा नाभी होते बरं का. अत्यंत असे राकट असणारे, बलकट असणारे, उंच धिप्पाड असे असणारे. नेहमी त्यांचा वेश म्हणजे पायामध्ये करवती चपला घातलेल्या की ज्या चालताना कर कर वाजायच्या. हातामध्ये कड होतं, पायामध्ये तोडा होता, गळ्यात तुळशीची माळ होती, सोन्याचा कंठावर राजाचं नावी आहे म्हणजे आपण डोळ्यापुढे चित्र आणू शकतो. आणि त्यांची धोपटी होती ती सामान्य नाभिकांची कशी असते, एक तर ती पत्र्याची असते किंवा चांबड्याची असते, पण यांची ती चांदीची होती बरं का, कारण राजाचे नावी होते ना. बरं त्यांचे वस्त्रा कात्री याच्या मुठी सगळ्या सोन्याच्या होत्या. आणि राजांनी बोलवलं की त्यांच्याकडे जायचं असा शिरस्ता. दररोज नित्याप्रमाणे राजा बोलवावं, त्यांनी जावं. पण इतरांना सुद्धा ते तितक्याच यांनी त्यांचं काम करत असत. एक दिवस असं झालं की आषाढी एकादशी आली आणि राजाकडे रजा मागितली की आज मला पंढरपूरला जाऊ दे, मला रजा हवी. पण राजाने नाही सांगितलं. पण राजाच्या सत्तेपुढे करणार काय. पण मनात खट्टू झाली नाही की आपल्याला वारीला जायला नाही मिळालं म्हणून आपण काय पांडुरंगाची पूजा करू शकत नाही. नित्याप्रमाणे ते एका झाडाच्या पारावर बसले आणि तिथे ते बसलेले असताना इतर सगळे नावींनी सुट्टी घेतलेली होती त्यामुळे हे एकटेच होते. आणि इतक्यामध्ये एक गवळण तिच्या म्हशी भादराला म्हणून तिथे आली. आता तिला असं झालं की एकही नावी नाही. आणि ती म्हणते राजाच्या नाव्याला सांगायचं कसं, थोड्या मोठ्याचं नावी आहे, त्याने आपलं काम नाही केलं तर. म्हणून ती तशीच मागे वळणार. तेवढ्यात सेनाच म्हणतात तिला की अगं तू
तू इथपर्यंत आलीस आणि मला काम का सांगितलं नाहीस? तेव्हा ती म्हणते की तुम्ही थोरे मोठ्याचे न्हावी, आमच्यासारख्या सामान्य, आणि त्यात सुद्धा माझ्या म्हशीन कसे काय भादरणार? मला काही तशी हे नाहीये, मी सगळ्यांची कामं करतो. आणि तो नदीवर घेऊन त्या म्हशींना भादरून येतो आणि त्याच्यामध्ये उशीर होतो आणि घरी येतो. आणि काय होतं? सेना सदनी सेना वारिक स्नान करोनी पूजे प्रति बसला. सदनी सेना वारिक स्नान करोनी पूजे प्रति बसला. तो तेथे अवचित आला, तो तेथे अवचित आला, बादशहाचा शिपाई दाराला. राम राम हरे हरे राम राम, राम राम हरे हरे राम राम, राम राम सीतापते राम. स्नान करून, आज पूजेला उशीर झालाय म्हणून स्नान करून सेना पूजेला बसताय. तो बादशाहनी एक शिपाई पाठवलाय आणि राजवाड्यामध्ये त्याला बोलावण्यात दिलं. आता पत्नी त्यांना म्हणतेय की अहो राजसाहेबांचं बोलावणं आलंय, पूजा तुम्ही नंतर करा, एवढी हातची नोकरी घालवू नका. पण सेना तिला काय म्हणताय? पूजेतून मी उठणार नाही, जा तू शिपायास सांगे पाही, करूनी पूजा ही समग्रही, नाही परवा मज नोकरीची. मला माझ्या नोकरीची परवा नाही, कारण माझा श्रीहरीवर विश्वास आहे. माझं भरण पोषण करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि मी त्याची पूजा अर्धी टाकून तर जाणार नाही म्हणजे नाही. तू त्या शिपायाला काय उत्तर द्यायचे ते देऊ दे. आता ही बाहेर जातीये आणि सांगतीये ते बाहेर गेले, ते आले की मी वाड्यावर पाठवते राजवाड्यावर. पण शेजारचा जो माणूस होता ना, त्याच्या घरातनं सेनानाव्यांच्या घरचं दिसत असे. आणि अर्थातच जिथे संत असतात तिथे दुष्ट सुद्धा असतातच. यांनी सांगितले सेनानावी घरातच आहे, तुम्ही आत येऊन बघा. ती बायको म्हणते मी सांगते ना, पण तो काही ऐकायला तयार नाही आणि त्या शिपायाला सांगतोय की तुम्ही आत जाऊन बघा, सेनानावी पूजा करताय आणि तो बादशहाचा हुकूम पाळत नाहीये. असं झालंय. आणि इकडे पूजेमध्ये निमग्न असणारे सेनानावी, त्यांना काही फरक पडलेला नाही. आणि इकडे आजूबाजूचे लोक जमा व्हायला लागले. आणि हा शिपाई होता तो राजाला जाऊन सांगितलंय की तुमची आज्ञा हा पाळत नाहीये. आता आपली आज्ञा पाळत नाहीये असं म्हटल्यानंतर राजा अर्थातच बादशाह रागवलाय आणि काय आज्ञा केली की आत्ताच्या आत्ता त्याचं घर जाळून टाका. अहो सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आता असा हुकूम दिलाय आणि ते शिपाई परत आले. इथपर्यंत गावातली बरीच माणसं इथे जमा झालेली होती. पण शिपायांनी आज्ञा पाळायला सुरुवात केली आणि घराला आग लावायला सुरुवात केली. इतर जे गावातले मोठे माणसं होती, पंच वगैरे होते, ते म्हणतात एवढूशा गुन्ह्यासाठी एवढी मोठी शिक्षा, अहो ते मरून जातील आतमध्ये. आणि राजांनी सांगितलं होतं की त्या घरातून ते पडून गेले तर त्याचं शिर उडवा, अशी पण आज्ञा देऊन गेली. पण काही केल्या घराला आग लागेना आणि समाधीमध्ये निमग्न असणारे आमचे सेना. पण इतक्यामध्ये काय झालं हो? सेना वारिक रूपे, सेना नाविक रूपे, आला भीमता भीमतटावाला ईश कंसारी. झाला तो नाभिकाचा, झाला तो नाभिकाचा, भक्त वरद
कैवारी राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 आता आपला भक्त समाधीमध्ये आहे, आपल्या भजनामध्ये दंग आहे, म्हणून प्रत्यक्ष ईश्वराने श्रीहरीनी त्यांचं रूप घेतलंय आणि त्यांची डोकटी खांद्याला घातली, पायामध्ये वहाणा घालून राजवाड्यामध्ये गेले. आता ह्या सगळ्यांची अशी चर्चा चालली आहे की आपण राजाला सांगायला पाहिजे, त्याला समजवायला पाहिजे. आणि इतक्यामध्ये राजवाड्यामध्ये सेनाचं रूप घेऊन हा श्रीहरी तिथे गेलाय. आणि अर्थातच त्या रूपामध्ये त्यांनी बघितलंय आणि सेनाचं जरी रूप असलं तरी भगवंत होता हो, तेज कुठे लपणार. भगवंताला म्हणजे सेनाला आतमध्ये बोलवलंय आणि दाढी सुरू झालीये. आणि दाढी करता करता हे न्हावी काय करत असतात बरं का, सगळ्या गावाच्या चौकशा करत असतात. आणि तसंच आज आमचे सेना म्हणजेच सेनाचं रूप घेतलेला आमचा भगवंत राजाच्या कानात सांगतोय की महाराज, आज मी तुमच्याकडे तुम्ही बोललेल्यावर आलो नाही म्हणून एवढी मोठी शिक्षा दिली. अहो, राजाने तसं वागलं तर रयतीने कोणाकडे बघायचं. बघा, समुद्र कितीही मोठा वाढला, भरती आली तरी कोणाचं घर डुबवता का तो, कोणाच्या घरामध्ये तो शिरतो का. भूमी किती बरं, तिला आपण त्रास दिला तरी सुद्धा भूमी आपल्याला अन्नधान्य देते नव्हे, एक दाणा जर घातला त्याचे 500 दाणे करून देते. मग असंच राजाने असायला नको का. भगवंतानी सांगितलंय की नाही, राजा म्हणजे भगवंताचं रूप आहे. मग शेतच कुंपण खाऊ लागलं, शेतात कुंपणच जर शेत खाऊ लागलं तसं राजा जर प्रजेला हाल करायला लागला तर कसं बरं व्हावं. एकीकडे दाढी चाललेली आहे आणि आज राजाची अशी काही चमकी त्यांनी केली. आता इतकं डोक्यावर तेल घातलंय, अंग चांगलं मळून दिलंय. आज राजा म्हणतोय की अरे तुझे आज हात मला अगदी फुलासारखे नरम कसे वाटताय. आज तू नेहमीपेक्षा जास्त माझी छान हे केलेली आहेस, अंग चेपून दिलेलं आहेस. आणि आता प्रभूच्या मनामध्ये असं येतंय की माझा स्पर्श ह्याला झालाय, थोडीशी ह्याला माझ्या अस्तित्वाची चुणूक दाखवावी. म्हणून तिथे जे वाटीमध्ये पाणी घेतलंय चांदीच्या, तिथे राजाचं लक्ष गेलंय. आणि त्या वाटीमध्ये काय दिसावं तर चतुर्भुज मूर्ती दिसली, पिवळा पितांबर नेसलेला आहे, असं भगवंताचं रूप असं ह्या बादशाहाला दिसतंय. म्हणून वाटी उचलून बघतोय तर एकदा सेना दिसतोय, एकदा पांडुरंग दिसतोय, एकदा परवरदिगार दिसतोय आणि ही कळेना. आणि होता होता याची दाढी झालेली आहे आणि सगळं आवरून सेना निघालाय. आता सेना निघालाय म्हटल्यानंतर राजा आज त्याच्यावर अत्यंत खुश होता. आणि म्हणून तुला काय हवं असेल ते माग, कारण राजा म्हणतोय की माझ्या अंगावर अभिमानाचे रोम वाढले, अभिमानाचे रोम वाढले माझ्या सर्वांगात, देश तुझा टाकले वायत तुझी खाते सातोजी राजा राजेपणाचा अभिमान झाला होता, अभिमानाचे केस माझ्या अंगावर उमटलेले उगवलेले, आज तू ते भादरून टाकलेस. आणि खरोखरच मला अभिमान मुक्त तू केलंयस, तर आज मी तुला काय बक्षीस देऊ, काय तुझी खातिरदारी करू. तेव्हा सेना म्हणतोय मला काही नको, माझा श्रीहरी मला देणारा बसलेला आहे. पण राजाला राहवत नाही म्हणून मूठभर होन त्याच्या त्या चांदीच्या पेटीमध्ये टाकले, हातामध्ये कड दिलंय आणि स्वतःच्या गळ्यातला गोफ घालून त्याच्या गळ्यामध्ये घातलाय.
आता सेना धोपटी घेऊन निघालाय आणि इकडे सगळे गावातले लोक राजाला समजवायला म्हणून राजवाड्यामध्ये आले. आता राजे साहेबांना ते समजवायला निघतायत, सांगतायत. म्हणे काय तुम्ही सांगता, आत्ता माझी सेना दाढी करून गेला. अहो सेना घरी बसलाय, पूजा करतोय. आणि हे जेव्हा सेनानाथांना कळलं तेव्हा अत्यंत वाईट वाटलंय की माझ्यासाठी भगवंता एका नाभिकाचं तुला रूप घ्यावं लागलं. कुठे फेडू मी हे पाप. आणि मग प्रत्यक्ष भगवान त्यांच्या पुढे प्रकट झालेत आणि त्यांची पत्नी म्हणतेय की भगवंता यांनी भक्ती केली आणि तू दर्शन राजाला दिलंस, आता आम्हाला सुद्धा तुला दर्शन द्यायला लागेल. आणि मग तिथे प्रत्यक्ष भगवान प्रकट झाले. सगळ्यांनी त्यांचं दर्शन घेतलंय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. असे हे सेनानाथी आपला व्यवसाय करून श्रीहरीची भक्ती करणारे यांचा एक अभंग आहे. आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक करू जामत वारीक करू जामत वारीक आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक. विवेकाचा आरसा दाखवू विवेकाचा आरसा लावू विवेकाचा आरसा लावू वैराग्य चिलटा घालू आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक करू जामत वारीक करू जामत वारीक. उदक शांती उदक शांती घालू टाळू उदक शांती घालू टाळू अहंकार शिखारी मिळू अहंकार शिखारी मिळू आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक करू जामत वारीक करू जामत वारीक आम्ही वारीक वारीक. आवाजाचा बगला झाडू आवाजाचा बगला झाडू काम क्रोध नके काढू काम क्रोध नके काढू आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक करू जामत वारीक करू जामत वारीक. चहुवर्णा हाती घेऊ चहुवर्णा देऊ हात सेना बसला निवांत आम्ही वारीक वारीक करू जामत वारीक आम्ही वारीक वारीक करू जामत वारीक करू जामत वारीक. ते म्हणतायत आम्ही वारीक वारीक करू हजामत वारीक. आता हे आरसा दाखवतात. तो आरसा कुठला दाखवणार, तर आम्ही विवेकाचा आरसा दाखवतो. आणि तिथे पूर्वी त्यांचं साधन म्हणजे वस्तरा कात्री, तर त्याच्यामध्ये एक चिमटा असायचा. तो वैराग्याचा चिमटा आम्ही लावू केसांना. आणि उदक शांती भरू टाळू, पाणी लावल्याशिवाय कधी वस्त्रांनी कापता येत नाही बरं का. उदक शांती, शांतीचं उदक आम्ही तुम्हाला पाणी लावू. आणि काय करू, अहंकाराची शिखा पिळू, म्हणजे तुम्हाला अहंकार होऊ देणार नाही. भावार्थाच्या बगला झाडू, जिथे जो काम क्रोध लोभ आहेत ना ती आम्ही नख कापून टाकू असं सेनानाथी सांगताय. आणि चहुवर्णा धरू हाती, चहुवर्णा देऊ हात सेना बसला निवांत. कुठल्याही जातीमध्ये नाभिक लागतोच असं ते आपल्याला शेवटी सांगताय. असे हे नाभिक, असे हे सेना, त्यांचे अनेक अभंग आहेत. जवळजवळ हजारोच्या वरती अभंग आहेत. मग त्याच्यामध्ये नाम महात्म्याचे आहेत, पंढरीचं महात्म्याचे आहेत, संतांचं महात्म्य आहे. असे हे सेनानाथी
पण जसं त्यांनी भारत भ्रमण केलंय आणि समाज सुधारणा केली, ज्यावेळी ते पंजाबामध्ये गेले होते, जसं शिखांच्या ग्रंथ साहेबामध्ये नामदेवांचे काही अभंग आहेत, तसे सेना नाव्यांचे सुद्धा अभंग त्याच्यामध्ये आहेत. असं मोठेपण त्यांच्याजवळ होतं, पण मनामध्ये अत्यंत लीन असणारे, श्रीहरीवर श्रद्धा ठेवणारे असे हे सेना नावे. आणि आपली जात त्यांनी उद्धरून नेली असे हे सेना नावी, कारण सतत हरीचं नाम घेत असत. आणि सतत नाम घेतल्यानंतर तो हरी जसं त्यांचं रूप घेऊन राजाकडे गेला, तसंच आपण सुद्धा त्या हरीचं नाम घेऊया, तो सुद्धा आपल्याला असाच मदतीला येईल. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये तुकोबा सांगताय. नाम संकीर्तन साधन वैष्णवे, नाम संकीर्तन साधन वैष्णवे, तुझे
ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य लाभले आता धर्म सटा तुझ्या हृदया नम्रवते